जे नियोजित होते ते पार पडले. हो देवी, परंतु ही तर सुरुवात आहे. आता कसली सुरुवात? देवी, तुम्हाला असं वाटतंय का की श्री म्हाळसा देवींना आपण कोण आहोत हे कळलं आणि झालं? अर्थात त्यांना ह्यातून सावरायला आता जेवढा वेळ लागेल तेवढाच. हो, परंतु ते त्यावर थांबणार नाही. म्हणजे आणखी काय घडणं शिल्लक आहे? श्री म्हाळसा देवींना सत्य काय आहे हे कळलंय, परंतु बाणाईला ते सत्य ठाऊक होतं हे अद्याप त्यांना कळायचं आहे. म्हणजे पुन्हा वादविवाद, भांडण? आपल्या भगिनी आहेत ना, त्या शांत बसणार आहेत का? सगळं काही सुखात चाललेलं असताना त्यांना पाहवणार नाही. आलं लक्षात? हो, कारण आपण इथे थांबण्यासाठी काहीतरी कारण तर हवंच ना. आता आपण इथे थांबणं हा हस्तक्षेप होईल आणि मला हे नको आहे. आपण त्यावर निर्णय घेऊ. प्रतीक्षा करा. परंतु आधी आपण इथे वावरत होतो ते वेगळं होतं. आता परिस्थिती वेगळी आहे. आता काय काय घडू शकेल ह्याची कल्पना तरी करा. मला कळतंय देवी, परंतु जर आपण निघून गेलो तर श्री खंडेरायांना जे काही घडतंय त्याला एकट्याला सामोरं जावं लागेल. परंतु प्रत्येक वेळी तुम्ही त्यांच्यासोबत असणार आहात का? ते जे करतायत ते त्यांना करू द्या, आणि तशी त्यांची तयारी देखील आहे. तुमचाच पाय निघत नाही इथून. आपण निश्चित जाऊ देवी, विश्वास ठेवा. चोडप्पा, काय झाले? देवागडावर समधी लोक जमले आहे ते बघा. समध्यासनी विष्णुदेव आणि महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायचं आहे. चोडप्पा, गडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे दर्शन घडेल अशीच व्यवस्था करावी. वय देवा, समध्यासनी त्यांची पूजा करायची आहे बघा. चोडप्पा, गडाच्या अंतपुरात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी ह्यांच्या पूजेची सिद्धता करावी. त्यांना पूजेच्या ठिकाणी मेण्यातून नेण्यात यावे. वय देवा. त्रिभुवनी महती जगती गाजते, वाजते टाळ मृदुंग विना, वाजते टाळ मृदुंग विना, वाजते समुद्र मंथन, समुद्र मंथन, समुद्र मंथन, समुद्र मंथन, समुद्र मंथन, समुद्र मंथन कुर्मावतारी. मेरू असे रवि वासुकी सर्पसरी, मेरू असे रवि वासुकी सर्पसरी, देवदानव दोन दिशांतरी, मंथनी उपजती रत्ने सागरी, मंथनी उपजती रत्ने सागरी. विष्णु कृपेने सजते धजते, विष्णु कृपेने सजते धजते, टाळ मृदुंग विना, वाजते टाळ मृदुंग विना, वाजते टाळ मृदुंग विना, वाजते. आज प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींसमोर मी उभी आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. म्हाळसा, तुम्हाला जे हवं होतं ते घडलं आहे.
आता त्याचा स्वीकार करा. होय देवी, आज या शुभ प्रसंगी मला तुम्हा दोघांची पूजा करायची आहे. म्हाळसा, तुम्ही इथे उपस्थित आहात हेच पुष्कळ आहे. तुम्ही आमची पूजा करणं अपेक्षित नाही. पण असे का देवी? कारण तुमचं स्थान आमच्या हृदयात आहे. आमची पूजा करताना तुम्ही चुकूनही आमच्या पायाशी बसू नये. ते योग्य ठरणार नाही. कारण तुम्ही श्री मार्तंड भैरवांच्या अर्धांगिनी आहात. देवी, तुम्ही असे का म्हणता आहात हे मला कळत नाहीये. पण मी माझ्या परीने तुमचे पूजन करेन. माझ्या माता पित्यांना तुम्ही शुभ आशीर्वाद द्यावेत. त्यांचा उत्तम योग असेल म्हणून आज त्यांना तुमचे दर्शन घडते आहे. आपण आपले आसन ग्रहण करावे. बानू, महाराज, तू इथे? वय नाही, परंतु आख्यान संपून बराच वेळ झाला. अजूनही तू इथेच? म्या येणार नव्हते, पर मला काय करावं तेच समजना. मग काय झालं बानू? मला विचार, मी सांगतो. हा, आता तुला सांगायचं नसेल तर नको सांगू. नाही नाही महाराज, सांगते की. मला लक्ष्मी देवींच्या बहीण भेटल्या होत्या. कुठे? केव्हा? बाहेर. नारायण नारायण. आणि काय म्हणाल्या त्या? त्या म्हणल्या का गडावर विष्णुदेवांची आणि लक्ष्मी देवींची पूजा चालली असताना तू बाहेर का? तर समजे जमलेले असताना तू बी तर असाल ना ग का? नारायण नारायण. त्यांचं योग्यच आहे बानू. तू तिथे जायलाच हवं. ज्यांचे दर्शन झाले नाही असे भक्तगणही आता तिथे पोचले असतील. आणि श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचं मूळ रूप दिसल्यानंतरची पहिली रात्र आहे ही. त्यामुळे भजन, संकीर्तन, पूजा अर्चा असणारच. तू तिथे जायलाच हवं.